तर नमस्कार मंडळी, आता आपण चाललोय खेडला. त्याला सगळं मंडळकडे जाणार ना. मला एवढं बिल कसं आलंय. परी गेलेली आहे. आता पण कुठे जायचंय? हे नको म्हणत ना. आता नको, आता भेटणारच नाही. सकाळी जायला पाहिजे. काय सकाळी उघडच रे बसभर ना. ठीक आहे, मग चला आता आपण जाऊया मावशीकडे जाऊया आता पहिले. बम्या 1-2 वाजता येणार होता. त्याला येऊन फिटिंग करायला पाहिजे होता. आपण नाही तर करणार नाही. मग तुम्ही थांबा, तुम्ही नका येऊ. काय तू जाते घर मस्त बांधलंय. नाही भेटत. तर आता आम्ही आलोय मावशीकडे. मावशीचं गाव आहे मुगीज. मस्त मित्रांनो, भाजी भाकरी गावचं जेवण मस्त. आलोय मावशीकडे ना. एक्झॅक्टली yes, I was using like Zio CRM. We have to go and meet customers. Yes, yeah, obviously, ma'am. No, but some of company what they are doing, like they are saying that you have to done by yourself only. They will doesn't interfere anything. So आपने को ये है तो आप ये करके आपको सब आप ही हैंडल करना है. So they will no one give us a support from back end time. We want initial support also ना ma'am. Yeah, initial support. हाँ, like देखो. सिरसोलीवरून जाणार खेडला. हे मावशीचं घर आहे. हे बघा फुकट तिथे प्रकट. गावची दाखव फुलं आहेत बघ. झेंडूची फुलं मस्त आहे. ही मुगीची शाळा. लोक इकडे होता शाळेत. तुम्हाला पण गरज आहे शाळा शिकायची. जावा परत, तू पण जा. मावशी चावी कडे दिली माहिती आहे का? चावी दिली शाळेच्या मॅडमकडे. शाळेच्या मॅडमकडे चावी दिली. फर्स्ट टाइम बघितली. फर्स्ट टाइम. लोक आजूबाजूला चाव्या देतात बाजूवाल्यांकडे. शाळेतच चावी. डायरेक्ट हेडमास्टर मॅडमकडे चावी देते. हे का फुलं बघा. जास्वंदाची फुलं बघा किती मस्त. चला रे चल, आपली गाडी तिकडे लागलेली आहे. तर चला आता आपण चाललोय वरती. समोर लालपरी आलेली आहे. 2 आलेले आहेत. या हो लालपरी आता नवीन गाड्या निघाली आहेत. इलेक्ट्रिक वाल्या. हे बघ शेलवरच्या बोलतोय. शेलवरच्या गाड्या आल्यात इलेक्ट्रिक. हे पप्पांच्या मामाचं घर मुगीज. माझ्या आईचं पप्पांच्या मम्मीचं घर. मेन शाळा धागाव. तर मित्रांनो आलोय मम्मीच्या गावाला. आता पुढे आतमध्ये जाईल गाडी. रिवर्स सपासप महाराज. हनुमानचं मंदिर आहे मित्रांनो. आम्ही इथे येतो हनुमान जयंतीला. लय मोठा उत्सव असतो हनुमान मंदिर. इथे थांबवू ना.
तर मित्रांनो गाडी लावली मस्त वेगळी इथे. तर जातो तुम्हाला घर दाखवतो आमच्या मामाचं. हे बघा हे पप्पांचं काय चालू आहे, येड्यासारखी करतात. हे झाडं केळीची आहे, नारळाची झाडं आहे. आजोबा बघा आजोबा, हे मामाचं घर आहे आमच्या मस्तपैकी. छोटंसं असं मस्तपैकी घर आहे. प्लॅस्टर वगैरे गेलं आहे. गावात मित्रांनो हे प्लॅस्टरचं घर बांधणं खूप मोठी गोष्ट असते, म्हणजे गावातल्या लोकांना तरी. आता आपण मुंबईला असतो तर मुंबईतले थोडे पैसे वगैरे पाठवतात आणि करतात. अजून कलर बिलर करायचं बाकी आहे. मामाचं घर आहे हे बघा, हे असं आहे. इकडे पण एक रूमही बंद आहे, लादे वेळे लावले. काही डोर आहे हे बघा. इकडे हे चिकूची झाडं आहेत. थोडी असं बोलतात ना, इथे फाटी वगैरे ठेवायचो आम्ही. आता इथे काय ठेवत नाही. चिकू वगैरे तिकडे शेत आहे आमचं, म्हणजे मामाचं तिकडे शेत आहे भरपूर. एकदा दाखवून मला राहण्यात गेले होते मे महिन्यात ना. तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळे ब्लॉग बघायला भेटेल. आता जसं मला टाईम भेटेल. आणि आता आपल्याकडे ड्रोनसुद्धा आहे, तर ड्रोन उडवून आपण तुम्हाला दाखवू काय काय परिसर आहे. आणि आता ह्याच्या पुढे जे ब्लॉग येणार आहेत ना ते एकदम मस्त मोठं एकदम प्रोफेशनल ब्लॉग येणार आहेत. आता हा जो ब्लॉग बनवला ना हा घाईत बनवला. आता माझ्याकडे म्हणजे एडिटिंग वगैरे मी स्वतः करतो आणि एवढं प्रॉपर नाही करत, बट ठीक करतो. त्याच्यानंतर आपला आता पुढे आपण एडिटिंगला वेगळं देणार आहोत. एडिटिंग शूटिंगला सगळं आपण मॅनेज करणार आहोत प्रॉपरली. तर म्हणजे माझ्या एकट्यावरती सगळं लोड आता येतो आहे. तो एकट्यावरती लोड नाही येणार आता. तर प्रॉपर सगळं होणार. प्रॉपर म्हणजे इंट्रोडक्शन वगैरे सगळं व्यवस्थित आता आपलं ब्लॉग्स येतील. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जे पण नवीन आहेत. आता सध्या तुम्ही ॲडजस्ट करताय, आय नो की आता कशा ब्लॉग बनवतो आहे मी. तसे पण नाही बनवत आहे, पण जसं जमतं तसं बनवतो आहे. हे बघा मस्त. मी जाम मजा करायचो मामाच्या गावाला पहिले, आता पण करतो. पण आता जॉब वगैरे सगळं आता असं झालं आहे ना, त्याच्यामुळे टाईम थोडा कमी भेटतो. मागे बघा किती मस्त वाटतं असं निसर्गरम्य वातावरणमध्ये. झाडं वगैरे असले ना की मला लय मस्त प्रचंड मजा येते. बाजूला पक्षी वगैरे पाहिजे तर खूप मस्त. ना पेरूचं झाड होतं खूप मोठं. आम्ही तिथं जाऊन लपायचो, वरती जाऊन बसायचो, लय मजा यायची. तिथे रामफळचं पण एक झाड होतं. आता सगळं लक्ष द्यायला कोण नसल्यामुळे आता आजोबांचं आणि आजीचं वय पण झालं ना, त्यांना जास्त जमत नाही चालायला वगैरे. आणि मग इथे सगळं असंच राहिलं सगळं. पण खूप मजा येते मामाच्या गावाला. इथे आम्ही हे पहिले छोटं होतं घर, तेव्हा आम्ही जाम मजा करायचो, जाम झोपायचो वगैरे. इथे खूप प्राणी आहेत. मोर पण येतात आतमध्ये. आम्ही मोर तुम्हाला माझ्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोर बघायला भेटेल. मोर दाखवलेला आहे मी या रानात. इथे एकदा बिबट्या पण आलेला त्या गावात. बिबट्या आणि आमच्या घराच्या समोर तरस होता. तरस तो काळा काळाचा असा ना तो होता. आणि पोपटं वगैरे तर इथं असतंच आहे. पेरूचं झाड होतं तेव्हा भरपूर यायचे पोपट इथे, आम्ही लय बघायचो. आणि अजून काय होतं, अजून बऱ्याच प्राणी आहेत. डुकरं वगैरे भरपूर आहेत आतमध्ये. पण रात्री आम्ही बाहेर नाही पडत रात्री, कारण काय इकडे ओपन आहे ना पूर्ण. या बॅक साईडला पूर्ण जंगल आहे. इथे एक पण घर नाही. त्याच्या पुढे सगळी घरं आहेत ना ती या साईडला घर आम्ही दाखवतो. घरं चालू होतं अशी पूर्ण त्या असं लांबपर्यंत चालू होतं. आपल्याला जायचं आहे आता खेडला. परत नवीन व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगूया व्यवस्थित. मी जेव्हा मे महिन्यात सुट्टीला येईन ना, 15 दिवसाची सुट्टी घेऊन येईन, तेव्हा प्रॉपर तुम्हाला डिटेल्स सांगेन की आम्ही कुठले काय रानात जाऊन काय करतो. मी तर वॅगनर वगैरे माझी 4 व्हीलर ती पूर्ण नेली रानात. त्याच्यामुळे एक व्हिडिओ असेल. आता माहिती मी टाकला आहे की नाही, कारण का बराच वेळ झाला त्याला. आता हा पण ब्लॉग टाकीन थोड्या दिवसांनी. चला.